नितेश राणेंनी पुन्हा एकदा प्रक्षोभक भाषण करत धमकी दिली आहे। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोललेलं तर मशिदीमध्ये शिरून चुन चुन के मारेंगे असा इशाराच नितेश राणेंनी दिला। त्यानंतर श्रीरामपूर आणि अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय। पाहूयात। तेरे को जो भाषा में समझता है ना, वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत शिरून एकेकाला चुन चुन के मारेंगे अशी थेट धमकी नितेश राणेंनी दिली आहे। हमारे रामगिरी महाराज के तरफ समजलं पाहिजे ना, नहीं तो बोलते ये तो मराठी में बोल के गया, मेरे को कुछ समझा ही नहीं। इसलिए तेरे को जो भाषा में समझता है ना, वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको तुम्हारी कौम की अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। नितेश राणेंच्या या धमकीनंतर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केलाय। मुख्यमंत्री साहेब, हे दंगलखोर कोण आहेत? तुम्ही म्हणतात त्या विरोधकांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, मग हे आमदार कोण आहेत? ते कोणत्या पक्षाचे आहेत? कोणाला घुसून मारण्याची भाषा करतायत? राज्याचं गृह विभाग कुठे आहे? गृहमंत्री गप्प का? कोणती कारवाई का नाही? तुम्ही कारवाई करणार नाही, करूच शकत नाही, कारण अशा दंगलखोरांना गुंडांना सोबत घेऊन तुम्हाला दंगल घडवायची आहे। सत्तेसाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला निघाले आहात, हे पाप तुमचं आहे। कारवाई करा, तुम्हाला महाराष्ट्राचं भलं व्हावं असं वाटत असेल तर या चिथावणीखोर आमदारावर कारवाई करा। आप यही करने वाले हैं, आपको दंगे चाहिए ना महाराष्ट्र में चुनाव जीतने के लिए। जब तक ये दंगे नहीं करते चुनाव को सामने नहीं जा सकते। इसीलिए हर मुद्दे पर ये हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान ये करना चाहते हैं। ये मन से हार गए हैं और डर गए हैं। जो करना है कर लीजिए, महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार आ रही है। रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव निर्माण झाला होता। रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची ही मागणी झाली होती। आता पुन्हा नितेश राणेंनी श्रीरामपूर मधून उघड उघड धमकीच दिली आहे। पोलिसांना मी सांगेन, वेळेत ते यूट्यूबचे चॅनल बंद करा। प्रत्येकावर आमचं लक्ष आहे, नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असा कुठेतरी बडबडत आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा। त्यांना दाढी दाग करण्याची पण जागा आम्ही ठेवणार नाही, म्हणून उगाच वाकड्यामध्ये आमच्या जाऊ नका। जे पोलिसांचा सुद्धा धाक नाही, हे कोणाची जवळ मस्ती चाललेली आणि कसली मस्ती आहे ही? असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाची एक बाउंड्री ठरलेली असते, एक चौकट आहे, पण दुर्दैवाने सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही लोक प्रयत्न करतात आणि त्याला कोणी कारणीभूत आहे का? त्यांना कोणाचा हक्क आहे का? सागर बंगल्यावर त्यांना सपोर्ट आहे का? त्यांच्याच पक्षामधले लोक त्यांचंच नाव घेऊन त्या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात आणि दुर्दैव आहे। नितेश राणेंची पोलीस जी आहेत ना आजूबाजूला सगळी मंडळी, पोलीस सुरक्षा काढली गेली पाहिजे। श्रीरामपूरच्या सभेत भाषणाआधी नितेश राणेंनी मोर्चात मिनारच्या दिशेनं गोळी मारण्याची ही ॲक्शन केली। धमकी आणि गोळी मारण्याच्या या कृतीवरून नितेश राणेंविरोधात श्रीरामपूर आणि अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय। कलम 302 धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं वक्तव्य करणं, कलम 351(1) आणि कलम 351(2) धमकी देणं आणि अपमान करणारं। मग काय झालं? आम्ही समर्थ आहोत ना, सरकार आमच्यावरच गुन्हा करणार मी नाही काय? तिथे बोललो, ऑफिसने केला गुन्हा, आजही होईल, ही प्रेस घेतली आजही होईल। आपलं सरकार आहे ना,
ते आपलेपणा दाखवण्यासाठी गुन्हे करतात। एवढ्या प्रक्षोभक भाषण आणि धमकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी नितेश राणे हे कुठल्या संदर्भात बोलले ते माहितीच नाही असं म्हटलं, तर आक्रमक व्यक्तिमत्वातून वक्तव्य आलं असेल असं म्हणत दरेकरांनी एक प्रकारे समर्थनच केलं। नाही, नितेश राणे हे कुठल्या आधारावर बोलले आणि कुणाबद्दल बोलले, काही त्याला संदर्भ असतील, असे जनरल कुणाशी बोलले नाही आहे। काही या ठिकाणी अराजकता पसरवणारे काही लोक असतात, त्याची काही घटनेचा नोंद घेऊन बोलले असतील। नितेश राणे आपल्या स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी आक्रमक बोलत असतात, बेधडक बोलत असतात। त्याचा उद्देश त्या ठिकाणी कोणाला आव्हान द्यायचा नसतो, तर हिंदुत्वाच्या संदर्भात ते आक्रमकपणे सध्या जे हिंदुत्वावर आक्रमण होतं, लवजिवाद असेल, लँड माफियांचं काम असेल किंवा हिंदुत्वावर आघात झेलत असताना ते त्याच पद्धतीनं उत्तर देत आहेत आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे आलेली ती तीव्र प्रतिक्रिया आहे। नितेश राणेंचे हिंदू जन आक्रोश मोर्चे सुरू झालेत, त्यातून आतापर्यंत नितेश राणेंनी पोलिसांनाच अनेकदा थेट धमक्या आणि इशारे दिलेत। आता तर मशिदीत शिरून चुन चुन के मारण्याची भाषा सुरू झाली आहे।